विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली अधिवेशनाच्या कालावधीबाबत यामध्ये निर्णय होणार आहे। अत्यंत महत्त्वाची अशी मोठी बातमी त्या विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अखेर सुरुवात झाली आहे। यामध्ये महत्त्वाचं अधिवेशनाच्या कालावधी बाबतीत निर्णय होणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे विशेष लक्ष असणार आहे। बैठकीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। अधिवेशनाच्या कालावधी बाबतीत यामध्ये निर्णय होणार आहे। अधिवेशनाच्या कालावधी बाबतीत नेहमीच मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे। कालावधीमध्ये काही बदल होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिवेशनाच्या कालावधी बाबतीत या बैठकीत निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। आताची मोठी बातमी आहे, त्यामुळे या बैठकीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये नेमकं विशेष असं अधिवेशनाच्या कालावधी बाबतीत काही निर्णय होतो का, कालावधीमध्ये काही बदल होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ताजी अपडेट सहकारी चेतन सोबत जोडलेला आहे। सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात झाली, काय अपडेट आहे? निश्चितच कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, याशिवाय संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षातील बाळासाहेब थोरात अशी बहुतेक नेते मंडळी आहेत या बैठकीमध्ये दाखल झालेली आहेत। आणि एकूणच विरोधकांची मागणी आहे की 2 दिवस तरी कामकाजामध्ये वाढ करण्यात यावी। या उलट एकंदरीत सरकारची भूमिका आहे की बहुतांश कामकाज आहे ते पूर्ण झालेलं आहे। आज ज्या प्रकारच्या चर्चेमध्ये स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं होतं, मराठा आरक्षणाच्या बाबतीमधला जो मुद्दा होता त्याच्यावरती सलग 3 दिवस चर्चा झालेली आहे। आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या संदर्भात उत्तरही देणार आहेत। त्यामुळे अधिकचं कामकाज असल्यामुळे विनाकारण 2 दिवसाचं कामकाज होण्याची आवश्यकता नाहीये। तरीही आजच्या बैठकीमध्ये आता खलबत सुरू आहे। चेतन, या बैठकीत नेमकं काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुझ्याकडनं अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।